डिअर स्टुडंट्स, गेले 2 दिवस आपण बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली. अगदी तुमचा अभ्यासाबरोबरच तुमचं डाएट, तुमची झोप, त्यानंतर तुमचं टाइम टेबल, तुमच्या दैनंदिन सवयी, ह्या वरकरणी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुमच्या निकालावरती कसा मोठा इम्पॅक्ट पाडू शकतात याचं आपण डिस्कशन केलं. कोणतीही परीक्षा असो ती एका मिशन सारखी आहे, राईट. आणि कोणतंही मिशन जेव्हा आपल्याला सक्सेसफुल करायचं असतं तेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे मेहनत तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच, नो डाऊट. परंतु मेहनतीसोबतच जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं, प्रॉपर गायडन्स तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड मिळालं आणि सातत्यपूर्ण मेहनत जेव्हा तुमची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र जुळून येतील तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट हा नक्कीच मिळणार. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सायन्समधले जे फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत त्याचा ऍक्च्युअल स्टडी करण्यापूर्वी तुमची प्रिपरेशन कशी असली पाहिजे. म्हणजेच 8वी आणि 9वी मध्ये आपण जे काही फिजिक्सच्या कन्सेप्ट शिकलेलो होतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी हे सगळे जे इयत्तांमध्ये आपण शिकलेलो आहे सायन्स हा विषय, ते सगळे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. त्यातले बरेचसे टॉपिक्स हे एकमेकांशी संलग्न असे आहेत. सो फिजिक्स मधले असे कोणते चॅप्टर्स आहेत की जे तुम्हाला आधी करणं अपेक्षित आहे. म्हणजे सगळं काही फिजिक्स 8वी 9वीचं तुम्हाला करणं 10वीच्या प्रिपरेशन मध्ये गरजेचं नाही, पण आपण स्पेसिफिकली कोणते चॅप्टर्स तुम्हाला येणं हे मस्ट आहे, गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग तुमचं 10th फिजिक्स. 10th फिजिक्सची तुमची ऍक्च्युअल अभ्यास करण्यापूर्वी 8वी आणि 9वीचे कोणते चॅप्टर तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. सो आधी आपण बघितलेलं होतंच की फिजिक्सचे कोणते चॅप्टर, केमिस्ट्रीचे कोणते, बायोचे कोणते आणि प्रत्येकाचा अभ्यास कसा करायचा, राईट. तोच पार्ट थोडंसं पुढे आपण आज एक्सटेंड करूयात, डिस्कस करूयात. फिजिक्स यामधला आपला जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा फोर्स आहे. सो आपण 8वी आणि 9वी मध्ये फोर्स रिलेटेड ज्या ज्या कन्सेप्ट शिकलोय, जसं की फोर्स काय आहे, त्याचं इक्वेशन काय आहे, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे जे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत ते, त्यानंतर स्पीड, व्हेलॉसिटी ह्याच्याशी रिलेटेड जे काही इक्वेशन्स आपण 8वी 9वी मध्ये शिकलेलो होतो ते तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग तुमचं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. सो ग्रॅव्हिटेशन हा फर्स्ट चॅप्टर आहे. मे बी तुमच्यापैकी आता बऱ्याच जणांनी तो सुरुवात केलेला असेल. जर अभ्यासाला तुम्ही केली असेल सुरुवात, तर मेक शुअर की तुम्ही 9वी मधले हे कन्सेप्ट, कोणते कोणते कन्सेप्ट मी तुम्हाला आता सांगितले. सगळ्यात पहिली कन्सेप्ट म्हणजे न्यूटनचे इक्वेशन्स ऑफ मोशन्स, त्यानंतर न्यूटनचे लॉज ऑफ मोशन्स, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला, त्याची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट, कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला, त्याची कन्सेप्ट जी आपण 9वी मध्ये डिटेल शिकलेलो होतो तो पार्ट, त्यानंतर स्पीड, व्हेलॉसिटी, हे जे कन्सेप्ट आहेत एवढे कन्सेप्ट तुम्हाला 9वीचे इव्हन हा स्पेस मिशन हा जो चॅप्टर आहे की नाही त्याही चॅप्टर्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत. सो ग्रॅव्हिटेशन आणि म्हणजे पहिला आणि शेवटचा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी एवढ्या आधी तुम्ही कन्सेप्ट रिवाइज करा आणि मगच या चॅप्टरचा अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्हाला सोपा जाणार, मग 10वीचा सिलेबस समजून घेण्यासाठी ते सोपं पडेल. ठीक आहे, हा झाला पहिला आपला ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर. त्याच्यानंतर जो दुसरा चॅप्टर आहे फिजिक्स मधला तो आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये आपण, तुम्हाला आठवतंय 9वी मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर शिकलो होतो. डू यू रिमेंबर दॅट? सो करंट इलेक्ट्रिसिटी हा जो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यासाठी करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टर मधल्या तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, तुम्ही जे जूल, ओहम, रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, त्यानंतर रेझिस्टर्स इन सिरीज, रेझिस्टर्स इन पॅरल, सगळे जे कन्सेप्ट तुम्ही ह्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये जे शिकलाय, पोटेन्शियल डिफरन्स असेल, बरोबर, करंट वगैरे वगैरे, ह्या गोष्टी या येणं मस्ट आहे बिकॉज तोच पार्ट पुढे या चॅप्टर मध्ये आपण कंटिन्यू केलाय. त्यानंतर आपण डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट शिकलो, तो पार्ट यावर्षी आहे पुन्हा 9वी मध्ये जो आपण शिकलेलो होतो तो. सो थोडक्यात इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर त्याचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी 9वी मधला हा चॅप्टर तुमचा बेसिक एकदम क्लिअर पाहिजे.
तरच ह्या चॅप्टर तुम्ही शिकायला घ्या, अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात हे कन्सेप्ट समजण्यासाठी. त्यानंतरचा चॅप्टर येतो हीट. हा पण फिजिक्स मधला चॅप्टर आहे. 8वी मध्ये आपण जे हीट शिकलेलो होतो त्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे हा. सो हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, हीट आपण काउंट कशी करतो वगैरे, ह्या गोष्टी ज्या बेसिक आपण 8वी मध्ये शिकलो होतो ते तुम्ही विसरता. बट जेव्हा तुम्ही हीट या चॅप्टरचा स्टडी करायला घ्याल तेव्हा मेक शुअर तुम्ही आधी 8वीचा हीट चॅप्टर जो आहे त्याच्यातल्या कन्सेप्ट, तो पुस्तक पुन्हा एकदा वाचलेलं असेल ते रिवाइज करा आणि मग 10वीचा हीट चॅप्टर शिकायला सुरुवात करा, तुम्हाला ते सोपं जाईल. त्याच्यानंतर येतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्सेस हे धडे. हे दोनही धडे तुम्हाला एक सिक्रेट सांगते, हे दोनही धडे आपण 9वी मध्ये जे रिफ्लेक्शन ऑफ लाईटची कन्सेप्ट शिकलेलो होतो त्याच्यामध्ये लाईटचं रिफ्लेक्शन, मिरर शिकलो होतो आपण, राईट, मिरर, मग त्या मिररशी रिलेटेड कन्सेप्ट होत्या, काही रूल बघितलेले होते आपण, रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम तो पार्ट होता, ऑब्जेक्ट कुठं ठेवला की इमेज कुठं मिळते, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण 9वीत शिकलेलो होतो गाईज, तसाच्या तसा पार्ट इथे लेन्स आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसाठी तुम्हाला स्पेसिफिकली लेन्सेस मध्ये, तर इथं लेन्स आहे तिथं मिरर होता. सो ज्यांना मिरर हा पार्ट 9वीचा क्लिअर झालाय त्यांनी लेन्सचा अभ्यास आपण केलाय असं गृहीत धरायला हरकत नाही. इतकं साम्य आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये. थोडाफार जो फरक आहे पण यू कॅन कोरिलेट द थिंग्स. म्हणून जेव्हा तुम्ही हे दोन धडे शिकायला घ्याल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्सेस, तर मेक शुअर तुम्ही 9वी मधला रिफ्लेक्शनचा जो पार्ट आहे तो क्लिअर तुम्हाला येतोय, नुसतं वाचून नाही, त्यातल्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित आपल्याला येत आहेत ह्याचा पहिल्यांदा रिव्हिजन करा आणि मगच 10वीचा रिफ्रॅक्शन आणि लेन्सेस हे दोन चॅप्टर जे आहेत त्याला अभ्यास करायला घ्या. अदरवाईज तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स ना फेस करावं लागणार. त्याच्यानंतर येस, हे एवढे आपले फिजिक्सचे चॅप्टर झाले. केमिस्ट्री बद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात, ठीक आहे. आज जास्त काही हे करत नाही. तुम्ही हे लिहून घेतलात का बघा, जेवढे जेवढे चॅप्टर्स आहेत, कोणता चॅप्टरचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी 8वी 9वीचे कोणते चॅप्टर तुमचे क्लिअर असले पाहिजेत हे सगळं मी जे आता लिहून दिलं ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि ह्याच पद्धतीनं, ह्या स्ट्रॅटेजीनं जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला कुठलीही अडचण येणार नाही. सी, ह्या गोष्टी खरं तर खूप बेसिक असतात, तुम्हाला हे येतंय असं गृहीत धरून पुढचं शिकवलं जातं, परंतु असं खरं होत नाही. 8वी मध्ये तुम्हाला तितकं सांगितलं जात नाही किंवा विस्मरण होतं. बरेचदा 9वी पर्यंत आपण जो अभ्यास करतो तो एक्झाम ओरिएंटेड असतो, नॉलेज ओरिएंटेड आपण शिकत नाही. परीक्षा द्यायची आहे, मला त्याच्यावर पेपर द्यायचा आहे, मार्क मिळवायचे आहेत, या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकतो. परीक्षा झाली की थोड्या दिवसांनी ते सगळं विसरून जातो. तर तसं मग तुम्हाला परत पुढच्या वर्षी म्हणजे 10वीला जेव्हा हे येईल तेव्हा मग तुम्हाला ते पुन्हा शिकताना अडचण होते. म्हणजे लिटरली जेव्हा मी येते हे चॅप्टर शिकवायला घेते आणि तेव्हा जेव्हा मुलांना ह्यातले बेसिक कन्सेप्ट विचारते तेव्हा मुलं लिटरली असं बसून बघत असतात की व्हॉट इज दिस, हे काय ऐकतोय आम्ही वगैरे, इतकं की हे कधी ऐकल्याच नाहीत कन्सेप्ट. अशा चेहरे करून मुलं बसलेली असतात. सो असं होऊन देऊ नका. जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुमचा विचार हा असला पाहिजे, झाला पाहिजे आणि या म्हणतो ना आपण एवढ्या मायन्यूट लेवलवरती जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता अभ्यासाची तेव्हा मग सक्सेस हा तुमचाच असतो, बरोबर. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि येस, आपले तर युट्यूबचं एक नवीन फीचर आलंय रे, ते हाईप द व्हिडिओ असं. सो तुम्हाला जर आवडलं असेल जी काही इन्फॉर्मेशन मी सांगते आहे तर ते हाईप करा. म्हणजे हाईप म्हणजे काय, तर ते थोडंसं युट्यूबला वाटतं की हां हे खरंच व्हिडिओ युजफुल आहे, तर मग ते थोडं पुश करतं आपल्याला. बाकी तरी काही म्हणजे हे जे आहे ते आपलं फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज शेअरिंग आहे, तुम्हाला पण माहिती आहे. सो तुम्ही एक छोटीशी मदत ह्या पद्धतीनं करू शकता मला नक्कीच, ठीक आहे. सो येस, इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. केमिस्ट्रीचा पार्ट आपण डिस्कस करूयात, ठीक आहे. चलो, बाय बाय, थँक्यू.